DJ Asif SK. प्रेक्षकांचे लाडके चित्रपट नाट्य अभिनेते श्री भरतजी जाधव साहेब. भरत जाधव यांचं मूळ गाव कोल्हापूर असलं तरी भरत जाधव यांचे बालपण मुंबईतल्या एका लालबाग परळ येथे गेले. मुंबईत ऑल द बेस्ट या मराठी नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्या सोबत अभिनय करताना भरत जाधव हे रत्न प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर सही रे सही हे त्यांचं नाटक अतिशय गाजलं. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेलं जत्रा या चित्रपटातील भरत जाधव साहेबांची भूमिका ही आम्ही कधीच विसरू शकत नाही. भरत जाधव यांनी 85 पेक्षा जास्त चित्रपटात आणि 8 मालिकेत काम केलं आणि 8500 पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग केले. सही रे सही या नाटकात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि एका वर्षात या नाटकाचे 565 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारे भरत जाधव साहेब हे पहिले अभिनेते. त्यांचे गलगले निघाले, खबरदार, जत्रा, नवऱ्याची कमाल, बायकोची धमाल, पछाडलेला, आता थांबायचं नाही यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर गाजले. आमच्यासारखे आम्ही ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत, सही रे सही अशा अनेक नाटकातून रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला, काळजाला आणि मनाला आपल्या अभिनयाने जिंकणाऱ्या अशा या महान कलावंतात सत्यारंभ संस्था पुणे, पद्मश्री शंकर बापू आपेगाव ट्रस्ट, निर्मिती मीडिया सोल्युशन्स, आदित्यराजे मराठी प्रोडक्शन यांच्याकडून या वर्षीचा कला महर्षी चित्रसूर्य कैलासवासी बाबूराव पेंटर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कलेचा गौरव म्हणून माननीय चित्रपट नाट्य अभिनेते भरत जाधव यांना कैलासवासी चित्रसूर्य बाबूराव पेंटर जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. आपण तो पुरस्कार या ठिकाणी दादांच्या मध्ये करावा. या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती की हा पुरस्कार घालवण्यापेक्षा उपस्थित सर्व कलारसिक आणि कलेवर प्रेम करणारे आपण सर्व मंडळी मित्रांनो, कलाकारांना गौरवान्वित करणं हा आपला एक धर्म आहे. या सभागृहाला वैशालीताई सांगत होत्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं. छत्रपती संभाजी महाराजांचा जो भूषण नावाचा ग्रंथ आहे, भरत जाधवच्या भूषणांमध्ये संभाजी महाराज म्हणतात की राज्याला श्रीमंत करण्यामध्ये केवळ पैसाच महत्वाचा नसतो, तर त्या राज्यामध्ये कला, साहित्य, संस्कृती या ज्या काही विविध प्रकारच्या कला आहेत, या साहित्यापासून सगळ्या कला जिवंत ठेवण्यामध्ये, लोकांमध्ये पोहोचवण्यामध्ये, लोकांमध्ये जागृती करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवीन समाज निर्मितीसाठी अगदी आपल्या कलेचा पूर्ण वापर करणारे जे कोणी कलाकार असतात त्या कलाकारांना सन्मानित करणे आणि त्यांची सर्व देखभाल करणे, यामुळे खरं आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारखे कलाकार आमच्या परिचित आहेत, जवळचे आहेत. कोल्हापूरच्या नगरी कलाकारांची म्हणून ओळखली जाते. ते तिन्ही आहेत कला महर्षी चित्रसूर्य बाबूराव पेंटर, रघुवीर दादा, हे तुम्ही तिघेही कोल्हापूरकर आहेत. अलीकडच्या काळामध्ये साधे साधे पुरस्कार भारतरत्नापासून पद्मश्री आता घेऊ नये असं वाटत असताना आमच्यासारख्या हे प्रभाकांसारखी मुलं ज्या पद्धतीने, याची इच्छा खूप मोठी आहे, त्याला खूप काहीतरी करावं वाटतं, परंतु ज्यांच्यासाठी कोणीही पात्र नाही अशा लोकांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण दिलेले आहे. ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, पण तिथे जोपर्यंत सुनील दादा तुम्हाला काही चान्स आहे, दादांच्या कानावर घालून बघा, वैशाली ताईंना सांगून बघा की नको त्यांच्याकडे पुरस्काराचा ओघ लावण्यापेक्षा खरोखर त्यांना ते द्यायला पाहिजे. त्या लोकांना देण्याची गरज आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतरत्न पुरस्कार तुम्हाला दिलं
विदर्भातले जे काही छोटे छोटे कलाकार विदर्भ मराठवाडा खानदेशमधून आलेले आहेत त्यांना सुद्धा सन्मानित करून आपल्या हस्ते सन्मानित करून सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांना फोटोचे जबाबदारी सुद्धा कोणीतरी घ्यायला विचार एवढा म्हणून लातूर फोटो आलेले आहेत, धाराशिवरून आलेले आहेत. त्यांना तो फोटो काढून तो फोटो जरी त्यांनी त्यांच्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावला तर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांचा स्वतःचा मान सन्मान करण्याची संधी मिळते आणि त्यांनाही कौतुक होतं. हे खूप मोठं काम आहे. या सर्व काम आजच्या या आपल्या जीवनगौरव सोहळ्यानिमित्ताने एक अत्यंत चांगला केंद्र सरकारला योगदान म्हणतो मी आम्ही घडवून आणलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आपल्याला जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा कुठला तरी उच्च अजूनही उच्च पुरस्कार मोठ्या संख्येने यापैकी हडपसर एरियाचे महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा दिलेले लोकांनी त्यामुळे आपल्याकडे आहेत अशातला काही भाग नाही तरी सुद्धा अत्यंत चांगली परिस्थिती या वातावरणामध्ये आलेली आहे. हे जे काही संकुल आपल्याला दिसतं हे सुद्धा वैशाली तऱ्हेची ज्याच्यात आणि महापौर असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने हे केलं. त्यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती केली होती की त्यावेळेस ज्या महापालिकेतल्या शाळा होत्या त्या शाळेच्या मुलांना तुम्हाला माहित असेल तर ज्यांना त्या स्पर्धा परीक्षा किंवा 4थी 7वीची परीक्षा असते त्यांना बसण्याची परवानगी नव्हती. आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं, विशेष क्लासेस घेतले आणि तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पुणे महानगरपालिकेतले मुलं राज्यातून पहिले आले होते. त्या परीक्षा घेतल्यामध्ये ही संधी मिळत नाही. ही संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. दादांना तेवढं सांगा बाकीचे सगळं सांभाळून तेवढं करा अशी माझी विनंती आहे. पुन्हा एकदा परत दादांसाठी काळा वाजवा. सरितेसारख्या उद्या भिडू नकोस तुझ्या पाठीशी आहे. सरिता वाहत राहिली तर भारतला काही कमी पडणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद. आपलं काम करतो मग कळतं की आपण असा काही सत्कार पण केला जातो. पण म्हणजे काम करणं थांबवणं चुकीचं आहे. काम करत राहणं आणि मी करत राहत मला इतकी वर्ष 1985 पासून मी करतोय. 40 सभेत महाराष्ट्राची लोकदानापासून मी काम करतो. तिथून मग नाटकात आलं, ऑर्डर झालं, नंतर मग बऱ्याच नाटकात काम करता एक सैरेसारखं नाटक आलं. तिकीट जास्त दामोदर पंत त्यानंतर आलं. तिथून मला चित्रपट मिळायला लागले. काम करत राहिलो. यश हे मागून मिळत नाही, मेहनतीने मिळतं. याचा अनुभव प्रत्येकाला तुला यशस्वी आणि मग चित्र आल्यानंतर मग एवढं मोठं नाव आहे. त्याला चित्रसूर्य पेंटर एवढं मोठं नाव आहे. कोल्हापूरचे आमचे एवढं मोठं नाव आहे. एवढं मोठ्या नावाचा एखादा पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा रमाकांत सर तुम्ही छोटे नाही आहेत. एवढा मोठा माणूस एवढ्या क्षेत्रातून काही मुलं तयार होतात. त्याला निर्माते वगैरे आहेत आपले परिवार आहे. त्या कलाकारांना साथ मिळते, चांगली हा रंगमंच तुम्ही बनवलाय याचा उपयोग स्थानिक लेवलला जास्तीत जास्त करा. एकांकिका स्पर्धा करून जास्तीत जास्त जे काही कला क्षेत्राची नाटकाची काही त्या गोष्टी करा जेणेकरून कारण कुठलेही फीज आहे ना पहिला आपल्या एरियातून चालू केलं किंवा ते हळूहळू आपल्या एरियातल्या लोकांनी म्हटलं रिस्पेक्ट दिला पाहिजे. ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या एरियातली मुलं जेव्हा काम करतात त्यांची पहिली पाठ आपण पडली पाहिजे. आपण त्याला मोठं केलं की माझं जर परिसर करता करता ते शहर मोठं करतं आणि शहर मोठं केलं की राज्य मोठं करतं आणि मग देश मोठं करतं. सुरुवात ही आपल्या घरापासून असते. त्यामुळे कला क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी नेहमी हेच सांगतो अति मात न करता छानपणे आपल्या कामाकडे फोकस केला की आपण ते ध्येय यश मिळवू शकतो. एवढं सिंपल आहे. आपल्याकडे म्हणे प्रयत्नाची परमेश्वर. प्रयत्न करा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. पण प्रयत्नच करत नाही मग तुम्हाला देईल असेल तरी देईल टाकल्यावर काही नाही आहे. तुम्हाला हवायलाच लागते आणि ते यश मिळावं लागतं. मला खूप बरं वाटतं. इतके पुरस्कार मला मिळाले माझ्याकडे तुम्ही आलं तुम्हाला कळेल खूप प्रॉफिट माहिती. मोठमोठ्या संस्थांच्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या ट्रॉफी आहेत पण काही अशा मोजक्या ट्रॉफी आहेत ज्यांच्या नावाला होतं
माझा सत्कार होणार आहे. रमाकांत माझ्या नाटकाच्या प्रयोगात ते आले होते. त्याने मला सांगितलं की असं त्यांच्यातून मला वाटलं पण नव्हतं की एवढा मोठा नावाचा पुरस्कार कसं काय करत असेल. पण इथे आल्यावर कळलं की त्यांच्या आवाजात मी करत नावाने देतोय आणि मी कोणाला देतोय ही शक्ती त्यांच्या आवाजात आहे, गरज आहे. मला बक्षीस देण्यासाठी त्याने जो काय सूर लावला होता, ऍक्च्युअली तो सूर नकळत मला ना ऑस्करला घेऊन गेला. मग चांगली गोष्ट आहे ना. ही इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. आणि ही इच्छाशक्ती जेव्हा आपल्या एरियात सुरू होते, आपल्या विभागात सुरू होते, तेव्हा अनेक मुलं अजून तयार होतात. मला काय ते करावंच वाटतं, काय ते करावंच वाटतं. आज मी इथे उद्या एकदाच ह्याच विभागातला मुलगा इथे उभा राहिला आणि भाषा करेल, त्याचा आनंद मला जास्त. बाकी शैक्षणिक पालनाचं आहे, शहरात झपाट्यानं सुधारते, त्याचं आश्चर्य वाटतं. मी बऱ्याच वर्षांनी परवा शोला आलो तिथे नाटकला, काल शो केला मी सहिरे सिंगला. मला वाटलंच नव्हतं की हाऊसफुल होईल इथे, पण ज्या पद्धतीने ताकद मिळाली, ज्या पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स दिला, ते मला खूप आवडलं. आणि थिएटर अप्रतिम बांधलं की तिथे आम्हाला प्रत्येक कलाकाराला अभिमानाने यावंच वाटेल आणि त्या नाटकाचं पुढं करायला आवडेल. कारण थिएटर आणि सगळ्यात छान मी परवा म्हटलं की ते मेंटेन चांगलं व्हायला पाहिजे. आज आमच्या चित्रपट थिएटर आहे, रामकृष्ण मोरे नाट्य किती वर्ष झाली आधी ते मेंटेन आहे. कधी न स्वच्छ असते, आपली असतं, मेंटेन असतं. जसं हे थिएटर एक मेंटेन नकाराची खात्री. कारण मला ते आमदार साहेब आहेत, त्यांचा किस्सा सांगतो की आमदार साहेबांचे बंधू आणि आई आल्या होत्या नाटकाला. आता थिएटर बांधले त्यांनी, त्यांना सन्मानिका असते ना, तर ते तिकीट करून नाटकाला होतं. छोटी गोष्ट असते पण आपल्याला लक्ष देत नाही. कारण आम्ही हा ठिकाणी देतो ना, तर आम्हाला ते थिएटरचे 10-15 सीट ठेवायला लागतात. का तर तिथे जेव्हा सन्मानिका असते त्यांना द्यायला लागतं. पण ज्यांनी बांधलंय थिएटर, ज्यांनी आणलं आहे थिएटर, त्या घरातले लोक देखील तिकीट काढून बसतात. याला संस्कार म्हणतात, त्याला संस्कृती म्हणतात. कलेशी असलेलं प्रेम दिसतं. हे असंच कलेशी असलेलं प्रेम आज मला जी बक्षीस ज्या पद्धतीने मिळाल्या त्यातही मला दिसतंय. आणि मला खूप आनंद होतोय की माझे जे विचारकरांनी मला हा पुरस्कार दिला. तेव्हा दुसरा पुरस्कार म्हणजे रघुवीर दादा खेडेकर, माझे खूप जुने मित्र आहेत, खूप जवळचे म्हणतो आहे. लोककलेचे मी शाहीर साहेबांकडे मी लोककलेचे नाळ मला मिळते आणि त्या कुटुंब मला मिळते. मी त्यांच्या घरी खूप जेवायला गेलो होतो. संगमनेरचा शो झाला, मी जेवायला गेलो होतो. माणूस इतका ग्रेट आहे की त्या माणसाबद्दल त्यांच्याकडून मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. आणि ज्या पद्धतीने नाटकात त्यांचे कार्यक्रमाचे शोज करतात, तो तांडा भयानक असतो. तांडा काय करून आजही ती कला जिवंत ठेवण्याचं काम करतात. आणि त्यांचं नाव तुम्ही इथे घेतलं पुरस्कारासाठी, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ते काही चांगल्या योग्य माणसाचा पुरस्कार केलाय. आणि खेडेकर सरांचं काय बोलतो, खूप लहान आहे त्याच्यासोबत, त्यांचा अभ्यास मोठा आहे. आणि याचं नशीब माझं आहे की मी 2 खेडेकरांसोबत माझं नाव आहे. आणि एकदा खूप खूप मनापासून आभार. बनकर साहेब बोलले तर विनोदी होते. विनोदी असं विनोद सांगता येत नाही. जेव्हा आपल्याकडे परिस्थिती मिळत आपण भावना व्यक्त करतो, त्यात विनोद काय करतात नाही का. कारण माझ्या भावना त्या की नटवर्गीय एवढा मोठा पुरस्कार बाबुराव पेंढरेंच्या नावातून मिळतोय. त्या माणसाने कष्टात राहून स्वतःचं एवढं मोठं नाव केलं आहे. त्या व्यक्तीबद्दलचं असणारं प्रेम हे मला रमाकांत त्याच्या भाषणाचं कळलं. आणि असं पण ते बाबुराव सर त्यांचा नातू आमचं मित्र आहे कोल्हापूर, त्याच्याही डोक्यात त्याचे चालले फिल्म करायचं, त्याच्यावर मी भरपूर ऐकत होतो. आणि या ठिकाणी पूर्ण इथे अजून अभिमानाची झाली आहे त्याने अशा व्यक्ती आहेत होत्या म्हणून आज आम्ही आमचं चित्रपट आमचं नाटक चालवतोय. आणि जुन्या लोकांनी करून ठेवलंय, आज आम्ही ते खाजवाई लोकांवर पोहोचवतोय. त्यांचं नावाचं कौतुक आमच्यासमोर येतं.
कामासाठी अरे आपण अजून जबाबदारी वाटते की अजून चांगलं काहीतरी करावं. त्यामुळे पुरस्कार छोटा किंवा मोठा असं म्हणून त्यांना आणि नाव कोणाचं आहे हे महत्वाचं आहे. आता तेवढंच म्हणजे मात्र विनोद कसा मी विनोद करणार नाहीये मला माहिती असेल आणि बायको पण म्हणतात आमचे नातेवाईक पण म्हणतात खरं सांगा असतो पण स्टेजवर जुमारू करतो पण मी तसं विनोद करावा माणूस नाहीये. नाटकाचे त्या पिक्चरचं काही गंमत असेल ते गंमत खेळवायला गुरुवाला आवडते. ते गातात गाणं घेतो गाणं आवाज नसला सुरात नसतो त्यासाठी ते गाण्याचा कार्यक्रम झालेला नाहीये. गाणं यायला हरकत नाही. वर्गाचे जे शिकवले ते आम्ही पेपरात लिहिले. वर्गाचे जे शिकवले ते आम्ही पेपरात लिहिले तरी परीक्षेमध्ये सगळे नापास कसे गुन्हे मागितले करत 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 आज या घरात पोहोचले. मला फोटो वाटते मला इकडे म्हणण्याचं फिरतो आणि नाटकाचे म्हणजे आपल्या मराठी नाटकाचं आज जगभरात एंगेजमेंट सेंटर ते आपण याचा अभिमान आहे मला आमच्या मराठी लोकांना. आजही मराठी नाटक 15 सेंटरला त्यातले मराठी बांधव येतात नाटक पाहतात. आमचं सैन्य नाटक मराठी बांधव घडून बांधले तर तिथले एक साऊंड सृष्टीची माणसाचं फॉरेनर त्यांनाही नाटक कळलं सैन्य ऍक्शन त्यांनी सांगितलं काही आज कोणतरी आलाय तो आलाय त्याच्याबद्दल तो आलाय त्याच्याबद्दल तो आलाय. म्हणजे थोडक्यात काय भाषा महत्वाची आहे. तुमचं प्रेझेंटेशन आणि तुम्ही मोठा अभिनय त्यांना मोठा अभिनय होता तो. आज आपण इंग्लिश पिक्चर कळतोच की आपल्याला टायटल नाही वाचलेले तर त्या गोष्टीत घुसतो. जशी गोष्टीत घुसण्याची ताकद आपल्या नाटकांमध्ये आहे. म्हणून आजही अमेरिकेत लंडन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड तिथे आपल्या नाटकाचे खूप चांगले जातात. त्याला कारण मराठी साहित्य. कारण तिथे आपण ट्रेनिंग जायचं कुठे एअरपोर्ट कुठे तिथे एअरपोर्ट सगळे सवाल करतात काय आठवड्या ठेवतात मागे आणून देतात उद्धारानंतर प्रॉब्लेम सुरू इमिग्रेशन असते आपल्याकडे 5 दिवस इंग्रजी सुरू करते शिकवतात व्हॉट वेअर डे वाय का कुठे कशाला चालतंय काय तेवढं तुम्ही पाठवून ठेवतो. त्यामुळे देशभरमध्ये ठेवतो व्हॉट वेअर वाय पुढे जाणार प्रवासात जाणार किती दिवस थांबणार काय करणार परत कधी येणार उत्तर देतो आणि बाहेर पडतो. तर तिकडे गेल्यानंतर मग काय आपला हातमारी सुरू होतात. आता मॉरिशसचा मी शूटिंग करत होतो त्या गाण्याचं आणि नाईट शूटिंग करतो एकदा मला शूटिंग करतो काय काम नव्हतं. बाकीचा पूर्ण ग्रुप आहे ना पूर्ण ग्रुप गेला होता बाहेर. तर त्या हॉटेलमध्ये आमचं कोणच होतं ते एकटंच होतं आणि मुलं होतं करून ते दोन काही काम नाही का एक वॉचमॅन भेटला कुठल्या वेगळ्या देशात होतो मी वेगळ्या देशात त्याला मी काय बोलतो कळत नव्हतं काय बोलतो कळत नव्हतं पण आम्ही 2 तास बसलो. माझं त्याला कळलं माझे वडील काय करतात आम्ही काय करतो इतकं सर आलो काही गरज वाटत नाही की मला सध्या हावभाव मी कसं सांगतात कसं कनेक्ट करतात कनेक्ट पण म्हणून म्हणून संगीत म्हणजे म्युझिक जर चालतं का त्या 7 सुरात तुम्हाला सुरांमध्ये आणखी ती गंमत घेतात. आज मी त्या 7 सुरात राहतोय कारण एवढं मला